लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. सारिका ज्वेलर्सचे संचालक संतोष कुलथे यांचे पोलीस उपआयुक्तांना निवेदन. सराफ व्यावसायिकांमध्ये चिंता. देवळाली कॅम्प परिसरालगत असलेल्या लहवीत येथील सारिका ज्वेलर्समध्ये झालेल्या तब्बल 97 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा तपास वेगानं करून आरोपींना तातडीनं अटक करावी, तसेच चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून द्यावा, अशी मागणी सारिका ज्वेलर्सचे संचालक संतोष रत्नाकर कुलथे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 30 मार्च 2026 रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत तिजोरी आणि शोकेस फोडून मोठी चोरी केली होती आणि या घटनेत सुमारे 453 ग्रॅम सोन्याचे दागिने, 19.50 किलो चांदीचा माल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेनंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा, फॉरेन्सिक तपास, फिंगरप्रिंट तपासणी, श्वान पथकाच्या सहाय्यानं तपासाची चक्रे फिरवली. मात्र 2 महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही आरोपींचा शोध लागलेला नसल्याने व्यापारी वर्गात नाराजीचं वातावरण पसरल्याचं कुलथे यांनी निवेदनात नमूद केलेलं आहे. या चोरीमुळे व्यावसायिक नुकसान तर झाले, शिवाय ग्राहकांनी विश्वासाने दिलेले दागिने चोरीस केल्याने त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होत असल्यामुळे त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे कुटुंबासह व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली. यावेळी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी या गंभीर गुन्ह्याचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी संबंधितांना तपासाची माहिती देत या गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर असल्याचे सांगितले आहे. सध्या तपास क्राईम युनिट क्रमांक 2 कडे असून विविध तांत्रिक पुरावे आणि तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लवकरच या प्रकरणात महत्त्वपूर्ण प्रगती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 2 महिन्यापूर्वी लहवीत येथे संतोष कुलथे यांच्या सारिका ज्वेलर्स या दुकानावर दरोडा पडला होता, ज्यामध्ये त्यांचे अर्धा किलो सोन्याचा मुद्देमाल, त्याचबरोबर 20 किलो चांदीचा मुद्देमाल हा दरोडेखोरांनी लुटून नेला होता. त्याचा तपास अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. त्या अनुषंगाने आज पोलीस आयुक्तालयात आलो होतो. त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडनं अशी खात्री भेटलेली आहे की सदर गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने चालू आहे. लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्यात येईल आणि तसाच याचा तपास जो आहे क्राईम 2 कडे आहे आणि तो योग्य पद्धतीने सुरू आहे. सध्या वाढलेले सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. तरी पण प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीने दुकानात CCTVचे सिक्युरिटी गार्ड याचं पालन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनला भेटून आपल्याला काय सुरक्षा हवी आहे त्याचं निवेदन दिलं पाहिजे. सराफ व्यवसायाच्या सुरक्षतेबाबत सध्या कुठल्या प्रमुख समस्या आहे, काय सांगाल? सध्या तरी ज्या ठिकाणी प्रामुख्याने सराफ बाजार असेल, सराफी व्यावसायिकांचे दुकानं असेल, तिकडे प्रॉपर QR कोड लावून त्याचा पोलिसांचा राऊंड झाला पाहिजे. तिकडे त्या असोसिएशनची मीटिंग झाली पाहिजे. त्या असोसिएशनच्या माध्यमातून काय आपल्याकडे तपास आपण काय उणिवा आहे आपल्याकडे, त्या आपण सदर पोलीस स्टेशनला देऊ शकतो. पोलिसांनी या तपासासाठी काही विशेष पथकाची नियुक्ती केली पाहिजे का, काय वाटते आपल्याला? ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे की पोलीस पथक तपास करत आहे. युनिट 2 याचं काम बघत आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी याचा तपास केलेला आहे. काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्याकडे गेल्यावर समजेल आम्हाला. युनिट 2 कडे संतोष रत्नाकर कुलथे, सारिका ज्वेलर्स, माळवाडी लहवीत येथील असून माझ्या दुकानात 30 तारखेला पहाटे चोरी झालेली आहे. अज्ञात चोरांनी जवळजवळ 453 ग्रॅम सोने व 19.5 किलो चांदी चोरून नेलेली आहे. तरीसुद्धा आता 2 महिने झाले. 2 महिन्यापासून अजून कुठल्याही प्रकारचं तपास लागलेला नाही आहे चोरांचा. तो लवकरात लवकर मला याची पोलिसांकडून माहिती मिळावी व मदत व्हावी ही विनंती. चोरीमध्ये 453 ग्रॅम सोनं आणि 19.5 किलो चांदी गेलेली आहे.
आमच्या बाजूला पण आधी 25 तोळे सोनं चोरीला गेलेलं आहे, त्याचा पण अजून काहीच तपास लागलेला नाही आहे. आत्ता परत एक चोरी झाली आहे, तिचा पण अजून काहीच शोध लागलेला नाही. पोलीस आयुक्तालयात निवेदन दिले, त्यांनी तर सांगितलंय की बाबा आता बघू, तपास चालू ठेवू. आज जे निवेदन आपण दिलेलं आहे त्यावर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर जो निर्णय असेल किंवा तपास असेल तो द्यावा अशी नम्र विनंती. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.